घ्या, फोर व्हीलर घ्या. आणि फोर व्हीलर मध्ये गावाला जायचं म्हणल्यावर ते थकते एकदम. आता असे परेशान झाले की घर कधी येते, घरी कधी. तर मित्रांनो हे बघा, आता आपण इथं थांबलेलो आहे. तर थोडी गाडी वगैरे थंडी होण्यासाठी ना अशी मस्त खोलून ठेवलेली आहे गाडी. तर चांगलं निरीक्षण करतोय. आपल्याला गाडीमधले एवढं काय डीप मध्ये माहिती नाही की कुठले पार्ट्स काय काय वर्क करतात ते. थोडं हे बॅटरी कळते. मस्त जेवण वगैरे केले आम्ही, घरूनच जेवण वगैरे आणलं होतं. जेवण वगैरे झालंय. आता आज आपण गावाकडे चाललोय. आता वाजले मित्रांनो 9 वाजले आणि आपण घरून 4:30लाच निघालो होतो. त्यामुळं औरंगाबादच्या समोर आहे. आता इथून आता गाव आता परत आपलं 300 किलोमीटर गाव इथून आहे. तर आता काय 4-5 तास लागतील, कारण की समृद्धीवरून खूप लवकर आपण पोहोचणार. आता इथं थोडं गाडीला आराम देतोय. आता एकदा आराम झाला की 1-2 वेळेस आराम केला की डायरेक्ट मग आपल्याला शेलू बाजारला उतरायचे खाली. तर ओजशीचं पण जेवण झालंय का? ओजशीचं पण जेवण झालंय, व्हायचंच आहे का? तर आता जेवण वगैरे झाले मस्त आमचं फ्रेश एकदम बढिया. तुम्ही मग चल, अरे काय तुम्ही सारखं सारखं महिन्यात गावाला जाते. आता विषय कसं झालाय ना, एवढी अर्जंट पूजा आहे ना मित्रांनो, त्यामुळं गावाला जायचंच आहे. खूप अर्जंट पूजा आहे, त्यामुळं आता एकदा गावावरून जाऊन आलो ना त्यानंतर लगेच जायचं नाही. मग मी मित्रांनो आधी ना 2-2 वर्ष 1.5 वर्ष गावाला जायचो नाही, आणि आता एवढ्यामध्ये 6 महिन्यामध्ये माझी 4-5 वेळेस गावाला चक्कर झाली. तर ते टाळायचं आहे आपल्याला. तर वजशीची मम्मी आणि वजशी ते खूप थकलेले आहे, कारण की त्यांची झोप वगैरे झाली. रात्री मी झोप घेतली होती गाडी चालवायची म्हणून. तर चला आता काय आपल्याला जास्त वेळ लागणार नाही, जाऊ हळूहळू. मस्त इथं सावलीमध्ये आराम करतोय, कारण की समृद्धीला कुठंच काही खायला प्यायला नाही. त्यामुळे आपण घरूनच तयारीने आलेलो आहे, व्यवस्थित पूर्व तयारीनं आपण आलेलो आहे. आता ऊन चांगला तपायला लागलेला आहे. आपल्याला सीएनजी थोडं माझ्याकडून मिस झालंय. औरंगाबादला यायच्या आधी सीएनजी भेटत असतोय, पण थोडं सीएनजी माझ्या हातून थोडं मिस झालंय, कारण की थोडं विसरलोय मी तो सीएनजी कुठं भेटतोय बघत बघत. मला सीएनजी खूप जागी दिसलाय, पण मला वाटलं समोर भरू. तर त्या सीएनजी भारत राहिले. आता काय 3 गाड्या सीएनजी आहे, आणखी 50-60 किलोमीटर गाडी चालेल. नंतर मग आपलं पेट्रोलवर न्यावं लागेल घरी. तर चला काय हरकत नाही, हायवेला चांगलं ॲव्हरेज भेटेल पेट्रोलला पण, त्याला पण चला काय हरकत नाही. तर चला. तर मित्रांनो आता आपण बघा वाजले 12 आणि आता आपण जवळपास वाशिमच्या जवळ आलेलो आहे. आणि इथं सावली बघून बघा, इथं आपण थांबलेलो आहे. मस्त इथं सावली आहे. ओजस्वीन ते थोडं पाय मोकळे करत आहे खाली उतरून आता. तर त्यामुळं आपण इथं थोडं सावली. मित्रांनो सिटीमध्ये 100 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर कंटाळा येतो गाडी चालवायला. आता मी जवळपास सकाळपासून 400 किलोमीटर गाडी चालवलेली आहे. हा, 450 किलोमीटर गाडी झालेली आहे टोटल. तरी आतापर्यंत मला असं म्हणजे असं थकवा वाटला नाही मला आतापर्यंत. थोडं पण मला थकवा महसूस झालेला नाही. आता सिटीमध्ये कसं ना, कंटिन्यू काढ पहिला, काढ दुसरा, काढ तिसरा, काढ घे पहिला, दाब क्लच, दाब ब्रेक, दाब ऍक्सिलेटर, घ्या रेस, ह्या सगळ्या गोष्टी करावं लागतात सिटीमध्ये. आणि ह्या समृद्धी हायवेला कसं आहे, आणि सपोज सकाळी निघालो घरून तेव्हा पण हायवेवर कसं असते ना, एकदा 5व्या गिअरमध्ये गाडी टाकली की त्यानंतर टेन्शन नाही. तर त्यामुळं हायवेला किती पण गाडी चालवली तरी मजा येते गाडी चालवायला, आणि माणूस थकत नाही. पण सिटीमध्ये लगेच थकतोय आपण. म्हणून मी काल त्या व्हिडिओमध्ये तेच म्हणत होतो की सिटीमध्ये गाडी चालवणं एवढं सोपं नाही आहे. एक 50-100 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर आपले हातपाय दुखायला लागतात. आता मी तेच म्हणतोय, 400 किलोमीटर गाडी चालवल्यानंतर पण मला थोडं पण असं वाटत नाही की मी थकलोय. तर हा डिफरन्स आहे सिटीमध्ये चालवण्याचा आणि हायवेला चालवण्याचा. आणि त्यामध्ये पण समृद्धी हायवेला गाडी चालवणं म्हणजे हा एक खूप वेगळी फिलिंग आहे. खूप म्हणजे खूप आउटस्टँडिंग, म्हणजे भारी, ऑसम, एकदम भारी वाटतंय. आणि सगळा रोड मोकळा, सगळे गाड्या 140, 150, 100, 120च्या वरच चालतात. तरी मी 80-90 मध्ये चालवत आहे गाडी. हळूहळू आपलं चालू 80-90 म्हणजे काय हळू नाही, पण तरी आपले एक लेन पकडून ओव्हरटेकिंग लेन मध्ये काय घुसत नसतो मी. ओव्हरटेकिंग लेन मध्ये गेलं की मग ते मोठ्या गाडीवाले येतात लगेच ओव्हरटेकिंग लेन मध्ये, त्यामुळे आपल्याला तिकडे जायला काय चान्सच नाही. तर चला मित्रांनो, आता 12 वाजले. मला वाटते की आम्ही 3 वाजेपर्यंत पोहोचणार घरी. आता 1 तासामध्ये आम्ही, आता इथून वाशिम 50 किलोमीटर आहे, तर आम्ही शेलू बाजारला खाली उतरणार आहे, म्हणजे 60-70 किलोमीटर अंतर. तर हा, मला वाटतं की 1 तासानंतर खाली उतरणार आणि तिथून 2 तास.
तर आरामशीर आम्ही 3 वाजेपर्यंत घरी पोहोचणार. तर सकाळी 4:30ला निघालो होतो मित्रांनो. त्या आपलं गाव पुण्यावरून 550 किलोमीटर भरते. मागच्या वेळेस आलो तेव्हा आम्ही मोजलं होतं 550 किलोमीटर. आपण सकाळी 4:30ला निघालो होतो. तर डायरेक्ट कुठं थांबलो मी, डायरेक्ट समृद्धीवरून मी थांबलो अर्धा तास, कुठंच थांबलो नव्हतो. आणि ते अर्धा तास थांबल्यानंतर एकदा पेट्रोल भरले कारण की CNG संपला होता. आणि आता परत एकदा इथं थांबलो. इथं अर्धा तास थांबणार डायरेक्ट, कारण की गाडीला पण थोडा आराम. अर्धा तास आराम झाला की डायरेक्ट मग आता इथून गावाकडेच जाऊन थांबतोय. आता डायरेक्ट कुठंच थांबत नाही. तर मित्रांनो हे बघा, आता आपण इथं थांबलेलो आहे. तर थोडी गाडी वगैरे थंडी होण्यासाठी ना अशी मस्त खोलून ठेवलेली आहे गाडी. तर चांगलं निरीक्षण करतोय. आपल्याला गाडीमधले एवढं काय डीप मध्ये माहिती नाही की कुठले पार्ट्स काय काय वर्क करतात ते. थोडं हे बॅटरी कळते, तर हे इंजिन आहे ते कळते, म्हणजे नाही का प्रत्येक असं डीप मध्ये छोटे छोटे पार्ट्स माहित नाही. तर असं बघा मी बघतो, थांबा तुम्हाला दाखव. मित्रांनो सगळी गाडी खोललेली आहे, सॉरी बोनेट वर केलेलं आहे. तर थोडं इंजिनला पण थोडं नाही का अर्धा तास थोडं रेस्ट घेणार आहे. तर अर्ध्या तासामध्ये सगळं थंड होईल व्यवस्थित. तर गाडीला पण आराम देणं गरजेचं आहे. कसं आहे, रोड तर आहे छान, पण रोड छान आहे म्हणून कसं पण पळवून चालत नाही ना. त्यामुळे थोडं थांबलोय. आणि आमच्या घरचे बघा कसे बसलेले रोडवर. घ्या 4 व्हीलर घ्या. आणि 4 व्हीलर मध्ये गावाला जायचं म्हणल्यावर ते थकते एकदम. आता असे परेशान झाले की घर कधी येते, घरी कधी जातो आपण, घरी कधी जातो असं म्हणतायत. तर चला आता आपण पोहोचणारच घरी 2-4 तासामध्ये. कुठली पण खुशी आणि कुठला पण दुःख परमनंट नसते. गाडी घेण्याची खुशी, मोबाईल घेण्याची खुशी हे 2-4, 8 दिवस, 15 दिवस, महिना 2 महिना असते. मग नंतर असं थकून जाते माणूस. नंतर आता त्यांचं म्हणणं आहे की आपण घरी कधी पोहोचतोय. मला तर काही वाटलं नाही, पण त्यांना सवय नाही एवढी गाडीमध्ये बसायची, त्यामुळे ते थकून जातात. तर चला असो. हे बघा आता आहे आपण समृद्धी. कसल्या स्पीडमध्ये गाडी जाते बघा. एक पण गाडी अशी स्लो चालत नाही, गाड्या एकदम स्पीडमध्ये चालतात, एकदम स्पीडमध्ये.